नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक जुडी कोथिंबीर घेतले. याला चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतली होती आणि याला कोरडी करून घेतले. 1 वाटी तांदळाचं पीठ, 3 वाटी बेसन, अर्धी वाटी तीळ, 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, चवीनुसार मीठ, 5-7 हिरव्या मिरच्या व लसूण, मीठ टाकून कोथिंबीर टाकून हे वाटून घेतलं होतं, ते वाटण टाकलंय मी. 1 चमच तेल. आता हे सर्व चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीरला सर्व मसाले लावून घ्यायचे. चोळून चांगलं मिक्स करून घ्यायचे. लगेचच पाणी टाकायचं नाहीये आपल्याला. बेसनमध्ये चांगलं कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे. चांगलं मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचे. एक गोळा करायचे. जास्त घट्ट पण नाही करायचा आणि जास्त मऊ पण नाही करायचा. बघा असं पीठ मळून घेतलंय मी. अशी एक चाळणी घेतली आहे. त्या चाळणीमध्ये आपण तेल लावून घेऊया. आणि आता यामध्ये थोडीशी तीळ टाकूया खालती. आपण यामध्ये पण तीळ टाकली आहे आणि आता या चाळणीमध्ये पण थोडीशी तीळ टाकली. वरतून असं छान दिसते तीळ. हे सर्वच पीठ कोथिंबीर वडीचं रेडी केलेलं आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सेट करून घेऊया याला. आणि आता यावरती थोडीशी आणखी तीळ टाकून घेऊया. आणि असं थोडंसं सेट करूया व्यवस्थित. बघा हे चांगलं सेट झालंय आता. इकडे गॅसवरती पाणी ठेवलं होतं मी उकळत. ते पाणी उकळल्यानंतर यावरती ही चाळणी ठेवून आपल्याला स्टीम करून घ्यायचं याला फुल गॅसवरती आपल्याला स्टीम करून घ्यायचंय. आपण चेक करूया शिजले का नाही. जर हे चांगलं स्टीम झालं असेल तर सुरी आपली क्लीन निघेल. बघा सुरी आपली क्लीन निघाली आहे म्हणजे हे चांगलं स्टीम झालंय. आता याला काढून घेऊया आणि याला थंड व्हायला थोडा वेळ ठेवूया. हे थंड झाल्यानंतर आपण याचे काप करून घेऊया. बघा मी काप करून घेतलेत. मी चौकोनी आकाराचे काप करून घेतलेत असे. आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले. इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलंय मी. तेल चांगलं गरम झालं का नाही चेक करूया यामध्ये थोडंसं पीठ टाकून. बघा तेल चांगलं गरम झालंय. आता यामध्ये कोथिंबीर वडी टाकून तळून घेऊया चांगलं. या थंडीच्या दिवसामध्ये कोथिंबीर खूप येते मार्केटमध्ये. 10 रुपयाला जुडी वगैरे आहे. तर तुम्ही ही कोथिंबीरची वडी आता नक्की ट्राय करा. याला आलटत पलटत चांगलं तळून घ्यायचंय. हे चांगलं तळलंय. आता याला मी काढून घेते. आपली कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच एक वेळा ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.